नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पालकापासून पालक वडे तयार करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथं आपण एक जुडी पालक घेतलेला आहे. हा पालक निवडून आपण हा स्वच्छ करून घेतलेला आहे. आता एक चॉपिंग बोर्ड घेऊया. चॉपिंग बोर्डवर पालक घेऊन आपण एकदम बारीक असा हा पालक कट करून घेणार आहोत. पालकामध्ये खनिजे, अँटीऑक्सिडंट असलेले एक सुपर फूड आहे. तसेच विटॅमिन के, ए, सी मुबलक प्रमाणात असतात. लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम यासारखी खनिजे आपल्याला पालकामध्ये दिसून येतात. आता आपण इथे 9-10 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. त्यामध्ये 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे टाकून मिक्सरला आपण ही वाटून घेणार आहोत. एकदम जाडसर असं आपण हे वाटून घेतलेलं आहे. आणि आता एका भांड्यामध्ये आपण पालक घेऊन याच्यामध्ये तो हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेऊया. त्यानंतर 1 चमचा ओवा हातावर क्रश करून पालकामध्ये टाकून घेऊया. पाव चमचा हळद, 1 चमचा पांढरे तीळ, आपण इथं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. थंडीमध्ये बाजरीचं पीठ उष्ण असतं, शरीराला गरमी देण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यासाठी आपण इथे 1 कप बाजरीचं पीठ आणि 1 कप बेसन पीठ टाकून घेणार आहोत. बेसन पीठ मी चाळून टाकणार आहे. आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून आपण हे मळून घेणार आहोत. सुरुवातीला ह्याच्यात पालकामध्ये पाण्याचा अंश असतो, त्याच्यामुळे आपण हे सुकंच पीठ पालकामध्ये आधी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मीठ थोडं बेतानेच टाका. पालकामध्ये मिठाचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे मीठ थोडं कमीच टाकून घ्यायचं. आणि आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. अगोदर मी सर्व पालकामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपण थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असा हा गोळा मळून घेणार आहोत. आपला गोळा मळून झालेला आहे. आता लगेचच मी ह्याचे छोटे छोटे वडे वळवून घेणार आहे. लिंबा एवढा गोळा घेऊन आपण हे वडे तयार करून घेऊया. आपले वडे वळून झालेले आहेत. अशाच पद्धतीने मी सर्व वडे वळवून घेणार आहे. आपले सर्व वडे तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता, खूप छान असे. आणि आता आपण पांढरं तीळ घेतलेलं आहे. पांढऱ्या तिळामध्ये आपण हे वड्यांना लावून घेऊया. पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपण हे वडे शॅलो फ्राय करून घेणार आहोत. 1-2 मिनटं मी हे वडे असेच ठेवणार आहे, लगेचच हलवायचे नाही. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून आपण हे वडे एकदम क्रिस्पी होईपर्यंत मस्त असे शॅलो फ्राय करून घेणार आहोत. 1-2 ते 3 मिनटानंतर हे वडे मी पलटी करून घेते. तुम्ही बघू शकता, सुंदर असा कलर आलेला आहे. दोन्ही बाजूनी छान असे क्रिस्पी झाले की आता आपण हे वडे काढून घेऊया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपले पालक वडे तयार झालेले आहेत.
तुम्हाला मी दाखवते. ऐकलं ना आवाज? एकदम क्रिस्पी कुरकुरीत असे आपले हे पालक वडे तयार झालेले आहेत.